नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी दुधी भोपळा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. यासाठी इथं तूर डाळ घेतलेली आहे 1 मूठभर. आता स्वच्छ धुवून भिजत घालायचे. आता इथं भोपळा घेतलेला आहे, अर्धा कट करून घेणार आहे. भोपळा धुवून घेतलेला आहे सुरुवातीला. आता ह्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे. आता ज्यांना भोपळा अजिबातच आवडत नाही त्यांच्यासाठी ही छान चवदार अशी भाजी बनवणार आहे. आता इथं मधलं बी अर्धं अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्या. आता इथे एकदम बारीक अशा फोडी बनवून झालेल्या आहेत. आता एका वाटीमध्ये काढून घ्यायच्यात मोठे. आता ह्याला अर्ध टोमॅटो टाकणार आहे मी, तर इथे टोमॅटो कट करून घेतलेले बारीक. आता अशा पद्धतीने एकदम बारीक असं टोमॅटो कट करून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. टोमॅटो पण कट करून झालेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता मसाले घ्यायचे एका छोट्या वाटीमध्ये. धने जिरे पावडर, लाल तिखट घ्यायचे घरगुती. तर मी दुधी भोपळ्याला लाल तिखट टाकणार आहे. आणि बेडगी मिरची पावडर टाकायचे थोडंसं 1 चमचा. गरम मसाला पण टाकायचे अर्धा चमचा. आता इथं घरगुती जास्त तिखट असलेलं लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा. चिमूटभर हळद टाकायची रंग येण्यासाठी भाजीला. आता चवीनुसार मीठ टाकायचे. आता मी ह्याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे चिमूटभर. आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे. एका शिट्टीमध्ये ही भाजी बनवून घेणार आहे. आता इथं तेल टाकायचं आहे आवडीनुसार, कमी जास्त करू शकता. मी इथं 2 पळे तेल टाकलेलं आहे. जिरे मोहरी टाकून घ्यायचे. आता तेल छान गरम झाल्यावरच जिरे मोहरी टाकली. आता इथं लसूण, अद्रक आणि खोबऱ्याचं पेस्ट आहे ती याच्यामध्ये टाकलेलं आहे. लगेच टोमॅटो टाकून छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये लगेच दुधी भोपळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात आणि तेलामध्ये छान जास्त वेळ परतून घ्यायचे. आता इथं तूर डाळ पण एकदम छान असं भिजलेली आहे, ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता हे तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचे आणि घेतलेला मसाला सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी मोठा 1 चमचा. आता हे घेतलेला मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता थोड्या वेळ तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तर मी छोटासा गुळाचा खडा पण टाकलेला आहे याच्यामध्ये. थोडीशी तूर डाळ उघीर लागते यासाठी. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता ह्याला मोठ्या गॅसवर मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे. आता इथे एकदम छान चवदार अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता. अशा पद्धतीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.